Hello dear students, welcome again. You are learning the seventh lesson of 8th standard, that is variation. ओके, लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं असेल तर व्हेरिएशनमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशनची कन्सेप्ट लर्न केली. ओके, फक्त कन्सेप्ट घेतलेली नाही, दोन एक्झाम्पल घेतलेले. ओके, त्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय सांगता येईल, इफ द रेशो ऑफ टू टर्म ओके इज द कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे जर प्रपोर्शनमध्ये असेल तर म्हणजे समजा एक्स अँड वाय ओके या दोन गोष्टी घेतल्या, त्याची रेशो हा जर प्रपोर्शनमध्ये असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. आणि त्यामध्ये मी सांगितलेलं, इफ द व्हॅल्यू ऑफ वन थिंग इज इन्क्रीज देन ऑटोमॅटिकली सेकंड व्हॅल्यू इज इन्क्रीज ऑर डिक्रीज देन ऑल्सो डिक्रीज. ओके, देन इट इज कॉल्ड ॲज ऑल्सो डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, त्यामध्ये आता आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. त्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल होतं बघा, ते आपण लर्न करू. फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघू. त्यामध्ये काय सांगितलं बघा, मी पूर्ण एक्झाम्पल इथं लिहित नाही, तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे त्यावेळेस तुम्ही बघू शकता. ओके, एक्झाम्पल नंबर 1, एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय वेन एक्स इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 30 फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या. ओके, सो एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय म्हणजेच काय म्हणता येईल बघा, सोल्युशनमध्ये एक्स व्हॅरीज ओके काय सांगितलं त्यांनी, डायरेक्टली ॲज वाय म्हणजेच काय म्हणणार बघा, दॅट इज एक्स ॲज इट इज, व्हॅरीज म्हणजे सिम्बॉल ऑफ अल्फा, डायरेक्टली ॲज वाय म्हणजे डायरेक्ट वायला ॲज. ओके, डायरेक्ट वाय. ओके, दॅट इज एक्स डायरेक्टली ॲज व्हॅरीज ऑर एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ओके, आपल्याला काय दिले बघा. सो आता ह्यामध्ये जर बघितलं असेल तर आपण यामध्ये जर बघितलं असेल एक्स डायरेक्टली प्रोपोर्शन टू वाय असेल तर काय म्हणतो आपण, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के अँड के इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, आता यामध्ये अजून एक काय दिले बघा, एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 30. आता यामध्ये दुसरं इक्वेशन काय होत होतं, दॅट इज एक्स इज इक्वल टू के इंटू वाय. ओके, या दोन्हीपैकी काहीही चालतं. ओके, हे लिहिलं तरी त्याचे हे सेमच आहे. ओके, फक्त डिव्हिजनमधलं इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, आता काय सांगितलं बघा, एक्स इज इक्वल टू 5. ओके, नाऊ वेअर एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू किती दिलं आहे, 30. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला या व्हॅल्यूमध्ये त्याच्या या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागतील. सो एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, 5. और मी ॲज इट इज लिहू, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ एक्स इज 5 अपॉन 30 दॅट इज इक्वल टू किती होणार, के. देअरफॉर 5 1s are 5, 5 6s are दॅट इज 1 अपॉन 6 इज इक्वल टू के. म्हणजे आपली पहिली व्हॅल्यू मिळाली केची, दॅट इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 6. आता नंतर काय सांगितले, फाइंड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. फाइंड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजेच काय होणार बघा, इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, दॅट इज एक्स इज इक्वल टू केची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन 6 वाय. ओके, एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 6 वाय. किंवा अजून तुम्हाला हे सॉल्व करायचं असेल तर 6 मल्टिप्लिकेशनमध्ये दॅट इज 6x इज इक्वल टू वाय. 6x इज इक्वल टू वाय. बघा पुन्हा एकदा रिपीट करतो कारण की हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय सांगितलं, एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय दॅट इज एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. आपल्याला लास्ट टाइम सांगितलेलं रेशो इक्वल असो दॅट इज कॉन्स्टंट असो दॅट इज एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता यामध्ये वेअर एक्स इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 30. Okay, so we have to substitute the value in that equation, that is x is equal to 5 upon 30 that is equal to k. 5 1s are 5, 5 6 are 30 that is k is equal to 1 upon 6. Now we want here equation of variation, so we have to substitute the value of k in that equation, that is x is equal to k. K means 1 upon 6 y, 6 in division it comes in multiplication, that is 6x is equal to y. Okay, understand? That's way we have to complete our first example. Let's see second example. Okay, सेम वे असणार, काय वेगळं नसणार आहे यामध्ये. कॉस्ट ऑफ, बरं हे पुन्हा सगळं रफ करून घ्या तुम्ही. टेक्स्टबुक सोबत असू दे म्हणजे लक्षात येईल.
कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेट. If the cost of groundnut is rupees 450, then find the cost of 1 quintal groundnut. Now 1 quintal means 100 kg. काय सांगितलं बघू आपण, कॉस्ट ऑफ, आता इथं दोन गोष्टी आहेत, एक तर कॉस्ट ऑफ ग्राउंडनट आणि वेट ऑफ ग्राउंडनट. ओके, मग त्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय मानावं लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल, लेट कॉस्ट ऑफ कॉस्टसाठी काय म्हणलं, एक्स म्हणलं, आणि वेटसाठी काय म्हणलं, वेट ऑफ ग्राउंडनट बी वाय. ओके, सॉरी, बी वाय. ओके, आता यामध्ये सुरुवातीला काय सांगितले, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट दॅट इज एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. कॉस्ट ऑफ groundnut that is x is directly proportional to y. नेक्स्ट काय सांगितले, इफ द कॉस्ट ऑफ 5 kg ग्राउंडनट्स. ओके, म्हणजेच कॉस्ट ऑफ 5 kg, वेट म्हणजे 5 kg दिले, म्हणजे इथं वायची व्हॅल्यू दिली. वायची व्हॅल्यू किती दिले, दॅट इज 5 kg और 5 ओनली. देन अँड y इज इक्वल टू, देन दॅट टाइम x इज इक्वल टू रुपीज 450. या गोष्टी झाल्या. आता आपण एक्झाम्पल सोडू. ओके, आता यामध्ये लेट द कॉस्ट ऑफ ग्राउंडनट बी एक्स, वेट ऑफ द ग्राउंडनट बी वाय. ओके, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. मग यावरून आपण इक्वेशन कसं लिहिणार, देअरफॉर एक्स अपॉन वाय, हे नंतरचा पार्ट आहे. ओके, हा नंतरचा पार्ट आहे, तो समजावून घ्या नंतर. पहिला एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटबुकमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये दिलेत. ओके, यामध्ये जर बघितलं असेल, इट इज गिवन दॅट एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय. ओके, दॅट इज एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, और इथं काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू के वाय. दोन्हीपैकी एक काही लिहा, काही फरक पडत नाही. ओके, नाव आपल्याला काय दिले, त्या व्हॅल्यू दिलेत. एक्सची व्हॅल्यू 450 आणि वायची व्हॅल्यू 5. इथे सबस्टिट्यूट करू किंवा इथे ठेवू. ओके, यामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा, किंवा इथेच ठेवू. त्यांनी कशामध्ये ठेवले बघू आपण, आपल्याला केची व्हॅल्यू फाईंड करायची, म्हणजे इथे सबस्टिट्यूट करायची. ओके, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. एक्सची व्हॅल्यू 450. ओके, अपॉन वायची व्हॅल्यू 5. ओके, दॅट इज इक्वल टू के. ओके, दॅट इज इक्वल टू के, दॅट इज 5 1 जार 5, 5 9 जार, दॅट इज व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 90. व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 90. हा झाला तुमचा पहिला पार्ट. ओके, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. ओके, आता यानंतरचं अजून काय दिले बघा, यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट दिली. त्यामध्ये काय सांगितले बघा, फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल. ओके, कॉस्ट ऑफ 1 क्विंटल, कॉस्ट ऑफ 1 क्विंटल. ओके, दॅट इज इक्वल टू, जर तुम्ही बघितलं असेल, 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. ओके, 100 kg म्हणजे वेट दिले, म्हणजे इथं तुम्हाला थोडक्यात वायची व्हॅल्यू किती सांगितले, 100. ओके, वायची व्हॅल्यू किती काढले, 100, आणि तुम्हाला काय विचारले, कॉस्ट विचारले, दॅट इज एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता आपल्याकडे इथं व्हॅल्यू आहेत, हे इक्वेशन आपल्याकडे आहे. ओके, हे व्हॅल्यू किंवा हे आता या ठिकाणी तुम्ही हे वापरलं तरी चालेल. ओके, लेट्स सी, किंवा हे घ्या. ओके, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. मग आता या व्हॅल्यू इथं सगळ्या ठेवायच्या आपल्या इक्वेशनमध्ये. ओके, आपल्याकडे इक्वेशन काय, दॅट इज एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. एक्सची व्हॅल्यू किती आहे माहीत नाही, एक्स ॲज इट इज, वायची व्हॅल्यू 100. ओके, यावेळी केची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं, किती, 90. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 100 goes there, that is 90 multiply by 100, that is equal to 9,000. that is cost of 1 quintal is equal to rupees 9,000. पुन्हा एकदा सगळे एक्झाम्पल रिपीट करतो. ओके, 1 by 1 होतं टप्प्याटप्प्यात. पहिला काय सांगितलं, द कॉस्ट ऑफ ग्राउंडनट बी रुपीज, सॉरी बी एक्स मानलं. ओके, आणि वेट ऑफ ग्राउंडनट बी वाय. ओके, यामध्ये काय सांगितलेलं, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज डायरेक्टली, ओके, व्हॅरीज डायरेक्टली टू द वेट ऑफ द ग्राउंडनट. ओके, दॅट इज एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हे नंतरचा पार्ट आहे. ओके, यावरून आपण काय लिहिलं, दॅट इज एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, कारण की या दोन्हीचा रेशो काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार, दॅट इज इक्वल टू के, वेअर के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. नाव और दुसरं काय होणार, एक्स इज इक्वल टू के वाय. ह्या दोन्हीपैकी तुम्ही काही लिहिले तरी चालेल, दोन्ही लिहावं असं कंपल्शन नाही, एकच लिहिलं कुठलं तरी चालेल. माझं तर मत आहे तुम्ही हे लिहावं शक्यतो नेहमी. ओके, मग आता आपल्याला एक व्हॅल्यू दिले, 2 व्हॅल्यू दिले, त्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा,
वाय इज इक्वल टू 5 म्हणजे ज्यावेळी वेट 5 kg असेल त्यावेळी त्याची कॉस्ट किती असणार आहे ₹450. ओके, तर 1 क्विंटलची प्राईस किती. ओके, मग आपण इथं काय केलं, या इक्वेशनमध्ये या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. वायची व्हॅल्यू किती आहे बघा 450. ओके सॉरी, एक्सची व्हॅल्यू किती आहे 450, वायची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू के. ओके, हे जाऊ देच, हे आपल्याला नकोच. ओके, दॅट इज के इज इक्वल टू किती आहे ना 90. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये कॉस्ट ऑफ 1 क्विंटल दिले, दॅट इज 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg म्हणजे थोडक्यात वेट दिले तुम्हाला. वेट म्हणजेच काय मानलं आपण वाय, दॅट इज वाय इज इक्वल टू 100. सो एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, दॅट इज आपल्याकडे इक्वेशन आहे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. ओके, वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का नाही, वी डोंट हॅव एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स. सो ॲज इट इज व्हॅल्यू ऑफ वाय इज 100, दॅट इज व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल टू 90. ओके, नाव 100 is in division, it goes in multiplication, that is x is equal to 90 multiplied by 100. So value of x is equal to rupees 900. Therefore cost of 1 quintal is rupees 9000. Okay, clear hai? Let's see next example, that is practice set 7.1. प्रॅक्टिस सेट 7.1. ओके, त्यातील फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, एकदम सिम्पल आहे. काय सांगितलं आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. ओके, फक्त आपण सिम्बॉलचा यूज करून, आपण डायरेक्ट व्हेरिएशनचा सिम्बॉल यूज करून आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व करायचं. ओके, लेट्स सी फर्स्ट वन. काय सांगितले बघा, circumference that is small c of a circle is directly proportional to its radius, that is small letter r. हेच आपल्याला फक्त काय करायचं आहे, इन सिम्बॉल लिहायचं. ओके, आता यामध्ये काय सांगितले, सर्कम्फरन्स दॅट इज सी. ओके, सी डायरेक्टली प्रोपोर्शनल और व्हॅरीज डायरेक्टली कोणाची, रेडियसची, दॅट इज आर. ओके, दॅट इज सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. हे झालं तुमचं पहिलं एक्झाम्पल. ओके, नाव लेट्स सी सेकंड वन, दॅट इज कन्झम्पशन. आता लाईट गेला, मी थोडंसं मी आज शॉर्टमध्येच लिहितो. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल स्मॉल एल. ओके, मी पहिला रीड करतो. कन्झम्पशन ऑफ पेट्रोल दॅट इज स्मॉल एल इज अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार डी इज डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, काय सांगितलं, ॲन्सर काय होणार बघा याचं, कन्झम्पशन ऑफ पेट्रोल दॅट इज स्मॉल एल इन अ कार अँड डिस्टन्स ऑफ ट्रॅव्हल. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. ओके, हे एवढंच आन्सर आहे ना. एल इज डायरेक्टली व्हॅरीज डी और यल व्हॅरीज डायरेक्टली ॲज अ डी. ओके, याचा आन्सर येतं. ओके, यामध्ये आपण आजच्या एक्झाम्पलमध्ये, आजच्या लेसनमध्ये आपण दोन एक्झाम्पल ऑफ सॉल्व एक्झाम्पल, देन प्रॅक्टिस सेट 7 मधला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करायचं. सो आज आपण इथं थांबतोय बिकॉज ऑफ लाईट, कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये पण प्रॉब्लेम येत असेल. सो आपण काय करणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा भाग कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे, आज आपण थांबतोय. थँक्यू.